नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं कॉम्पिटिटिव्ह एक्झाम मराठी चॅनलमध्ये। तर या ठिकाणी बऱ्याच दिवसानंतर तुमच्यासाठी खुशखबरी आलेली आहे। तुम्ही ज्या गोष्टीची बऱ्याच दिवसापासून वाट पाहत होतात आणि त्यासाठी मी बरोबर वारंवार मार्गदर्शन करत होतो, तर अशी या ठिकाणी खुशखबर आलेली आहे। तर खुशखबर काय आहे की बॉम्बे हायकोर्ट जे आहे ते बॉम्बे हायकोर्टाअंतर्गत जे काही बॉम्बे हायकोर्ट आहे आणि जे काही दोन खंडपीठ आहेत, औरंगाबाद खंडपीठ आणि नागपूर खंडपीठ, या तिन्ही कोर्टाची मिळून या ठिकाणी 1600 प्लस किती जागा 1600 प्लस जागेची जाहिरात आलेली आहे। तर या जाहिरातीला कसं अप्लाय करायचं, त्याचबरोबर या लिस्टमध्ये पात्र कसं व्हायचं, या भरतीमध्ये काय काय कशी प्रोसेस असेल, सर्व आपल्या चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती देण्यात येणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि काहीही डाऊट असेल, कुठलीही शंका असेल तर तुम्ही मला बिनधास्त या ठिकाणी कमेंटमध्ये विचारू शकता। तर मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टाची 1000 प्लस 1600 प्लस जागेची जाहिरात आलेली आहे। त्याच्यामध्ये जे काही या जागा आहेत या पूर्ण सिलेक्शनच्या जागा आहेत आणि या काही ज्या जागा आहेत ही 121 ह्या वेटिंग लिस्ट जागा आहेत। तर बघा मित्रांनो, माझा या क्षेत्रामधला 3 वर्षाचा अनुभव आहे। तर 3 वर्षामध्ये मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना या ठिकाणी बॉम्बे हायकोर्टामध्ये सिलेक्शन करण्यासाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मदत झालेली आहे। तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून मागच्या वेळेस प्रश्नपत्रिकेचे कोर्स लॉन्च केले होते 2 वेळेस। दोन्ही वेळेस भरपूर विद्यार्थ्यांना फायदा झाला आणि दोन्ही भरतीमध्ये बरेचसे विद्यार्थी या ठिकाणी सिलेक्ट झालेले आहेत। तर ज्यांना कोणाला वाटतं की आपल्या कोर्सचा भरपूर फायदा झालेला आहे किंवा आपल्या कोर्समुळं बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना मदत झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की आपण नवीन प्रश्नपत्रिका जे काही कोर्स आहे किंवा प्रश्नपत्रिका आपण चालू केल्या पाहिजे का। तर बघा, या बॉम्बे हायकोर्टामध्ये 830 जागा आहेत। त्यानंतर नागपूर जे काय खंडपीठ आहे किंवा नागपूर ब्रँच आहे तिथे 166 जागा आहेत आणि औरंगाबाद जे काही खंडपीठ आहे किंवा ब्रँच आहे तिथे या ठिकाणी 336 जागा आहेत। तर या जे काही 33, 7 आणि 13 जागा आहेत या हँडिकॅप किंवा दिव्यांग जे आहेत अशा लोकांसाठी राखीव आहेत। तर या जवळपास किती 53 जागा आहेत। तर या 53 जागा या राखीव असतील, म्हणजे याच्यातून मायनस करायच्यात आणि बाकीच्या जे काही उर्वरित जागा आहेत या सिलेक्शनसाठी आणि ह्या वेटिंग लिस्टसाठी जागा आहेत। तर मित्रांनो, माझा या क्षेत्रातला 3 वर्षाचा अनुभव आहे। मागच्या भरतीमध्ये तुम्हाला मी योग्य करेक्ट गायडन्स केलं होतं आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलच्या माध्यमातून अचूक माहिती देण्याचा आपण प्रयत्न करत असतो। तुम्ही मागचा माझा कुठलाही व्हिडिओ काढून बघा, त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी तारखा वगैरे हे फिक्स व्यवस्थित सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। या भरतीची तुम्हाला वारंवार अपडेट, तुमची परीक्षा कधी होईल, तुमचे फॉर्म कशाप्रकारे ॲक्सेप्ट होतील, मार्क कुठले टाकायचे, हे सर्व आपल्याला या ठिकाणी तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मी मदत करणार आहे, या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला सगळ्यांनी कृपया लाईक करा। तर बघा, या व्हिडिओचं टार्गेट ठेवतो मी 500 लाईक जर झाल्या तर मी या ठिकाणी तुम्हाला प्रश्नपत्रिकेचा कोर्स कसा घ्यायचा आणि कशा प्रश्नपत्रिका सोडवायच्या या संदर्भात माहिती सांगणार आहे। चला तर मित्रांनो, धन्यवाद। कोर्स चालू करायचा का, कोर्स घ्यायचा का, प्रश्नपत्रिका द्यायच्या का, या संदर्भात तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा। चला तर मित्रांनो, धन्यवाद। तयारी कंटिन्यू चालू ठेवा। टायपिंग कशी करायची, त्याच्यानंतर फॉर्म कसा भरायचा, हे सर्व तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्यात येणार आहे। चला तर मित्रांनो, धन्यवाद।